भावानं इथं थांबून थांबून आता वैतागाला सर्कल दाखवायचा आला. हे बघा विषय. भावानं मी असं रेडी झाले. व्हाईट शर्ट, ब्लॅक पॅन्ट, ब्लॅक शूज. हे बघा हे बघा आम्ही घातली काय सॉक्स ती जळू जळू काय असते ते दसते बसते पायाला म्हणून पायाला तमकीर लावायची असते. तमकीर बिन लावून आले भावानं. टॉपचा इश्यू केला एकदम. मीठ लावायचं हळदानी असते लावायची. तंबाखू खायचं असतो. तंबाखू काय मग आंबऱ्या का हॅलो तंबाखू खाणारी माणसं पाठवून द्या. आणि म्हणून आम्ही जाणार तिकडे आता सगळी रेडी झाली तर चला मग डायरेक्ट जायचं तिकडे. स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू कसा बाया गरा 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 स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू. भाऊ आता वॉटरफॉलला जायचं म्हणलं गरम तर झालं पाहिजे म्हणून जरा स्टॉप घेतला बारकाचा स्टॉप. पोरं सगळी गरम होणार आपण नाही भाऊ पोरं सगळी गरम होणार आणि आपण आता डायरेक्ट जायचं तिकडे. भावने योगा वाटत पाणी आहे आणि पाणी वाटत आल्यामुळे वाटत पाणी आले. पोरं गाडी घेऊन गेल्यात आपली तर काही क्षणा योगा इथं तुम्ही जमल्यात. ही आपली एक्सरसाइज इथनं आणि काढायची गाडी आपल्याला इकडे या साईडला. देखो ना काय देखो ना उधर पानी है इधर हम लोग है इधर मैंने एक्सेस पानी में डाले थे इधर इधर देखो इधर देखो ना ओ म्हणून टॉपचा इशू झाला. गाडी घातलेली पाण्यातनं पूर्ण पाण्यातनं गाडी वाणी एवढी बुडलेली काय टॉपचा इशू एकदम. गाडी दिसत होती मी पण दिसत नव्हतो. आणि आता आम्ही जाणार इकडे या रूटला जाणार आहे. रूट दाखव आणि या रूटला गेल्यानंतर पुढे जाऊन आम्ही म्हणजे तुम्हाला दाखवतो. म्हणजे काही विषय नाही भावा तुम्ही व्हिडिओ मध्ये फक्त कंटिन्यू राहा. मी तुम्हाला सिनेमॅटिक व्हिडिओ दाखवणार होते. येतावी जंगल सगळं पडले सिनेमॅटिक कुठलं दाखवू त्यामुळे काही विषय नाही. आता आम्ही पुढे जाणार आहे. पुढे म्हणतात पाऊस जास्त आहे असू दे भावना काही विषय नाही. आपल्याला फक्त चित्र मी आपल्या पाहुण्यांच्या करता कपडे चेंज करून लगेच आपल्याला तिकडे धबधब्याला निघाला तर काय विषय नाही. परत एका व्हिडिओ मध्ये कंटिन्यूच राहा भावना तुम्ही. चला मग जाय. मेन रोडलाच पाणी आले. गाड्या इथं थांबल्यात आणि मेन रोडलाच पाणी आहे जास्त आणि पुढे जाता येईना झाली. आता काय समजना झाली काय करायचं. इथनं आपण मेन इकडून जर जंगलात जर चालत जायचं इकडे पलीकडे जर ठरलं तर मग विषय काय होणार. आम्हाला परत येता परत त्रास होणार. गाड्या इथं लावायचं आणि इथनं लांब आहे अंतर जायला तर काय करायचं काय सुचना झाली. 2 मिनिटं थांबा प्लॅनिंग काय होते बघ्या. भावानो विषय काय झाला माहिती आहे. त्या साईडनं पाणी होता म्हणून हे वरनं गाडी घातल्या म्हणजे जंगल मार्गी डायरेक्ट गाडी घातला आणि ह्या रोडवरती पाणी आहे बघा. ह्यो रोड आणि ह्यो रोड इथं आहे तर ह्या रोडवरनं सगळ्या पाणी आली. मेन म्हणजे मी पेपर घेतलेला भावानं लेन्स पुसाला काय बोलले लेन्स वरती पासपोर्ट आटाली. शेवट कंपनीचं वातावरण आहे. डायरेक्ट जाणार मी वॉटरफॉल वरती. तर वॉटरफॉल म्हणजे विषय काय इथं जण सगळेजण थांबल्यात आणि आम्ही आता न थांबता नॉन स्टॉप जाणार. कारण की आता तुम्ही म्हणजे इथल्याला सगळा ब्लॉग मध्ये सगळा एन्जॉय घेतलाय. आता वरती गेल्यानंतर जो एन्जॉय होणार आहे तो सगळं तुम्ही वॉटरफॉल मध्ये एन्जॉय घ्या भावानं. काय विषय आपण डायरेक्ट वरती जाऊया भावानं. पाऊस पण आला आता तर काय विषय डायरेक्ट जातो आता वॉटरफॉल वरती. पडसाळी डॅम तुम्हाला ऐकून माहित असेल किंवा तुम्ही बघितला नसेल आम्हाला नाही माहिती पण तुम्ही गुगलला सर्च करून बघू शकताय. म्हणजे आंबोली डॅम आहे की सेम त्या प्रकारे म्हणजे त्याचा कन्सेप्ट आहे त्या डॅमचा. काय विषय नाही. आपण वरती जाऊन भावानं बघायचं आहे. टॉपचा विषय असणार आहे आणि आपण डायरेक्ट आता वरती जायचं आहे. चला मारतो की
भावानो ऑलरेडी आम्ही येता वेळेस भिजलोय आणि तुम्हाला येता वेळी मेन म्हणजे सांगतो, तुम्हाला येता वेळी की नाही तुमची एक्स्ट्राचे कपडे घेऊन या, कारण की म्हणजे कंटिन्युअसली बघा धुकंही कंटिन्युअसली आणि तुम्ही भिजताय कंटिन्युअसली. सो येता वेळी म्हणजे काय करायचं आहे, फक्त एक्स्ट्राची तुमची कपडे घेऊन यायचीत आणि चढ जास्त असल्यामुळे दम लागला. आणि म्हणजे तुम्हाला म्हणजे जर जेवण करायचं असेल तर येता वेळी तुम्ही जेवणाचं साहित्य घेऊन येऊ शकता आणि इकडं म्हणजे जेवण करून पण देतात. म्हणजे असं काय नाही की इथनं तुम्ही उपाशी जाता वगैरे, तिथं पेमेंट देऊन तुम्हाला जेवण पण मिळते भावानो, काय विषय नाही. क्लायमेट बघा भावानो, कसला क्लायमेट आहे खतरनाक भावानो. अजून पण सांगते, घरातून बाहेर पडा आणि फिरा भावानो मित्रांच्या सोबत, तुमच्या कोण फॅमिली असू दे कोण पण असू दे त्यांच्यासोबत तुम्ही फिरा भावानो. भावानो आम्ही कॅम्प केला, कॅम्प अशा ठिकाणी गेला की तिथं ठेमका पण पाण्याला पडू शकत नाही. हे बघा कुठे चढले, हे बघा एकदम थांबा झाडाला दाखवतो, थांबा सगळ्या साईडला घ्या आणि ह्याला तेवढा बघा पहिला. बघितलं का? आता याला फॉलो करा, लाईक करा आणि मारून टाका नदीत. लाईफ मध्ये सगळं करा आपण, हे तुम्ही मिस करू नका भावानो. बघू शकताय माझ्यासोबत यायचं असलं की नाही खरोखर DM करा मला, कारण की भावानो असलं ठिकाण आयुष्यात आयुष्यात मी तर पहिल्यांदा बघितले भावानो. असलं म्हणजे अशी कुठं वाट असते का भावानो? हे बघा विषय कसला आहे, खतरनाक रे बाबा, खतरनाक सॉलिड विषय. त्या दिवशी काय झाला भावानो, काठी काय घेतल्या मला मोबाईल मध्ये त्यांनी पकडायला येणार झाली. हे बघा भावानो कसं खतरनाक रे बाबा, टॉपचा विषय एकदम. खरंच भावानो परसर वॉटरफॉल एक नंबर, म्हणजे ते खरंच एक नंबर आहे भावानो. मी मानलं भावानो या ठिकाणाला, खरंच आयुष्य ऑलरेडी खतरनाक. भावानो त्या पॉईंटला खरोखर एक्साइटेड होतो, जो पॉईंट मी मगापासून आले आणि मगापासून चालत आले तो पॉईंट तुम्हाला दाखवतो भावानो. आयुष्य डोळ्याचं पारणं फिरतात भावानो, खतरनाक कमाल भावानो, एकदम कमाल. म्हणजे नेचर म्हणतात की नाही, नेचरच्या पुढे आयुष्यात कोणच नाही भावानो, खरंच कोणच नाही.
एकाच वेळी 2 वॉटरफॉल बघितला, एक इकडे आहे आणि एक आहे बघा इकडे आहे. दिसत असेल तुम्हाला थोडं तो ब्लर एकदम टॉपचा व्ह्यू आहे भावनो, टॉपचा. तुम्ही 100% भावनो आपल्या गावापासून जवळ पडते, कोल्हापूर पासून 35 किलोमीटर पडते. भावनो जराशी रेस्ट घ्यायची म्हणतो. बरोबर सांगतो आयुष्यात पण वॉटरफॉल तर संपतच नाही. एवढं वॉटरफॉल आहे की म्हणजे पहिला वॉटरफॉल बघितला, नंतर ते ओढा क्रॉस केला, त्यानंतर ना इथं जो मोठा वॉटरफॉल बघितला तो बघितला. आता त्याच्यापेक्षा पण डेंजर वॉटरफॉल जातो तो. अनेक जन्नत दाखवतो तुम्हाला, अनेक जन्नत जातो खाली. सगळीजण खालनं वर आल्यात पण आता आम्ही खाली जातो. तुम्हाला खालून दाखवतो त्याला. पण सगळ्यात टॉपचा विषय, एकदम टॉपचा. पाऊस तर असला जोरात आलाय. या पावसानं पण व्हिडिओ दाखवते. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लाईक करा, कमेंट करा आणि मला जर DM केला तुम्ही तर DM मध्ये मी तुम्हाला वॉटरफॉलची सगळी माहिती देऊन ठेवतो. काय विषयच नाही. तर अनेक म्हणजे तिकडे पुढे जायचं. चला आता जाऊन आलो आपण वरतून. सगळे वॉटरफॉल वगैरे बघितले सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलं आहे. आणि आता आम्ही इथे जेवले, म्हणजे जिथं आम्ही कपडे वगैरे चेंज केला त्यांची कपडे चेंज करायची रूम वगैरे सगळं इथून मिळून जाते तुम्हाला. आणि मेन म्हणजे विषय काय, इथं जेवणासाठी तुम्हाला म्हणजे भाकरी पाहिजे, भाकरी चपाती म्हणजे तुम्हाला नाचण्याची भाकरी म्हणजे काय असेल ते शाकाहारी मांसाहारी काही जेवण तुम्हाला कुठलं असेल ते मिळून जाते. तिथं आल्यानंतर डायरेक्टली तुम्ही विचारू शकता की म्हणजे पांडुरंग पाटील यांचं घर विचारलं तुम्हाला डायरेक्ट सांगतात. तिथे राहण्याची पण सोय काही विषयच नाही, कपडे चेंजसाठी पण आहे, काही विषयच नाही. आणि मेन म्हणजे वरून तुम्ही वॉटरफॉलवरून जाऊन आल्यानंतर तर मेन म्हणजे तुम्हाला घरचं पाणी असते ना स्वच्छ, त्या पाण्याने तुम्हाला हातपाय वगैरे धुण्यासाठी वगैरे आंघोळीसाठी वगैरे पाणी देतात. तर काही विषयच नाही भावना. ब्लॉगचा एंड करतो इथं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.